नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. देशात इंडिया अलायन्ससोबत जी मजबूती झाली त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी अत्यंत डिस्टर्ब झालेली आहे, चिंतेत झालेली आहे की आता काय करावं. बिहारची परिस्थिती त्यांच्या आटोक्याच्या बाहेर गेली. तिथे तेजस्वी यादवचं प्रस्थ जास्त वाढलेलं आहे, त्यांच्या मोठमोठ्या सभा होत आहेत आणि देशात संपूर्ण बिहार असो, UP असो, दिल्ली असो, गुजरात असो, प्रत्येक ठिकाणी अलायन्स जवळपास झाल्यासारखं आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये निश्चितच BJPला चिंता राहण्याची गरज आहे. बंधूंनो, BJPला का चिंता वाटते? कारण त्यांनी जे 10 वर्षापर्यंत भोगलं एन्जॉयमेंट आणि ते जर सटकलं, निघालं त्यांच्या हातून, तर संपूर्ण RSS पासून सर्व लोकांची फार मोठी गोची होईल. गोची नाही, अनेक लोक जेलमध्ये जातील. प्रामुख्यानं जे गुजरातचे जे कांड होते, जे इवन अनेक मर्डर आणि अनेक क्राईममध्ये हे लोकांना पुढे ते हायकोर्टामध्ये गेलेच नाही ते मॅटर. तर ह्या सर्वच्या सर्व केसेस जर लोहियाच्या बाबतीतही म्हणता येईल तुम्हाला, तर अशा सर्व ठिकाणी त्या लोकांना फार मोठी काळजी आहे की आम्ही जर तिथे हारलो तर आमची अवस्था किती खराब होईल. तर त्याच्यामुळे ते अत्यंत डिस्टर्ब झाल्याचं शक्य आहे ते, आणि होतीलही डिस्टर्ब तर होतीलच, कारण परिस्थिती तशी निर्माण होईल. आज बघूया, आज आमचे जे काही 2-3 व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पहिला व्हिडिओ UPची आणि इथली सर्व बातम्या तुम्हाला एका ब्रीफमध्ये एका YouTube चॅनलमधनं आम्ही घेतो आहोत. दुसरी एक वामन मेश्रामची एक छोटासा एक क्लिप घेतो आहे, 1-2 मिनटाचा. ह्यात त्यांनी सांगितलं की 12 ते 15 हजार बूथवरती आम्ही EVM तोडू, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या खोट चोरीसाठी आम्ही हे ऐलान करतो आहे, तुम्हाला जे वाटते ते करावं किंवा पोलिसांनी आज आम्हाला अटक करावी, त्याहीसाठी आम्ही तयार आहोत. परंतु दिल्ली पोलीस, कुठलेही सर्व पोलीस गप्प बसलेले आहेत, अजूनपर्यंत त्याच्यावरती भाष्य करत नाही. समजा फोडण्याची जर असेल, त्यांनी सरळ सांगितलं की जर आमची होट चोरी होत असेल तर आम्ही फोडू, तुम्हाला जे वाटते ते करा, पोलिसांना जे वाटेल ते करावं. अशा पद्धतीची धमकीचं ते दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवील. त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की आंबेडकरी समाजातील जे काही जनता आज रस्त्यावरती आहे, भानुप्रसादपासून सर्वच लोक, आणि ज्या तीव्रतेने भिडलेले आहेत, ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बाबासाहेबांच्या संविधानानंतर, बुद्धाच्या विचारानंतर अनेक लोक ज्या प्रमाणात जागृती झालेली आहे ती अत्यंत मोलाची, आणि आज ते दिसते आहे, विजिबल आहे. अशा पद्धतीचे दोन्ही व्हिडिओ बघूया आपण. उत्तर प्रदेश में लोकसभा की सबसे ज्यादा सीटें हैं और 80 सीटों पर बीजेपी भी नजर गड़ाए हुए है, तो दूसरी तरफ इंडिया गठबंधन भी रणनीति के साथ आगे बढ़ रहा है और बताया जा रहा है कि इंडिया गठबंधन ने बीजेपी को 80 की 80 सीटों पर फंसा दिया है. और दावा तो यहां तक किया जा रहा है कि वाराणसी से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जो सीट है वो भी बीजेपी के लिए मुश्किल भरी है, और इस बार बीजेपी के लिए वाराणसी की सीट जो है वो खतरा पैदा कर सकती है, और बीजेपी के लिए स्थिति वहां पर उसके अनुकूल नहीं नजर आ रही है. दरअसल अभी कुछ दिन पहले ही जब राहुल गांधी वाराणसी पहुंचे हुए थे और उसके बाद जो नजारा था, जिस तरीके से उन्हें भारी जन समर्थन मिला था, उसके बाद से ही दावा बीजेपी के कई नेता भी कर रहे हैं कि वाराणसी में भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के लिए उतना आसान नहीं होगा जितना पहले रहा है. और इस बार इंडिया गठबंधन जो रणनीति बना रहा, 80 की 80 सीटों पर जो जातीय समीकरण को साधा जा रहा है, जिस रणनीति के साथ आगे बढ़ा जा रहा है, और जो दलितों को साधने की कोशिश अब शुरू हो गई है, और बसपा के सांसदों ने इंडिया गठबंधन के साथ मिलकर अब खेल करना शुरू कर दिया है, उससे बीजेपी पूरी तरीके से घबराई हुई है. और इसके साथ ही बाकी और भी जहां जहां क्षेत्रों में जिन बड़े नेताओं का प्रभाव है, उनसे भी अब सपा और कांग्रेस संपर्क साधने में जुट गई है. तो कई ऐसे नेता हैं जो लोकसभा चुनाव में बड़ी भूमिका निभाने वाले हैं, जहां पर जिनका जनाधार है, भले ही उनकी पार्टी कोई राष्ट्रीय पार्टी ना हो या बहुत बड़ी पार्टी ना हो, जो छोटे छोटे दल हैं वो भी अब इंडिया गठबंधन के संपर्क में बताए जा रहे हैं. भले ही वो इंडिया गठबंधन का हिस्सा ना हो, लेकिन बैक सपोर्ट वो देते हुए नजर आ रहे हैं. और इसके साथ ही एक बड़ा दल बसपा जो है, वो भले इंडिया गठबंधन में नहीं आ रहा हो, और मायावती ये ऐलान कर रही हो कि 80 सीटों पर वो अपने उम्मीदवार उतारने जा रही हैं और 80 सीटों पर वो चुनाव लड़ेंगी, लेकिन उनके जो 10 सांसद हैं जो 2019 में जीत कर आए थे,
वो अखिलेश यादव और राहुल गांधी के साथ मिलकर अब बड़ा खेल कर रहे हैं। तो क्या कुछ खेल उत्तर प्रदेश में हो रहा है और कैसे सीट शेयरिंग का फॉर्मूला जैसे ही तय हुआ है उसके बाद से ही बीजेपी की टेंशन बढ़ गई है, इस पर विस्तार से चर्चा करेंगे। साथ ही जातीय समीकरण की भी चर्चा करेंगे और आपको बताएंगे कि कैसे निर्णायक भूमिका में नजर आ रहे हैं दलित, मुस्लिम और इसके साथ साथ यादव। तो ये जो गठबंधन इंडिया गठबंधन बना है और जिस तरीके से पीडीए की बात अखिलेश यादव लगातार करते आए हैं, पिछड़ा, दलित और अल्पसंख्यक, वो अब बीजेपी के लिए मुश्किल खड़ा कर रहा है। बीजेपी लगातार कोशिश कर रही थी कि कैसे मुसलमानों को साधा जाए, पसमानदाओं की बात कर रही थी, तमाम बातें जो है वो बीजेपी की तरफ से की गई। लेकिन जो स्थिति उत्तर प्रदेश में अभी बनी हुई है, जो ध्रुवीकरण की राजनीति बीजेपी ने की है, उससे मुस्लिम वोट बैंक जो है वो कांग्रेस की तरफ नजर आ रहा है। अब कांग्रेस और सपा का गठबंधन हुआ है तो जाहिर सी बात है कि दोनों को जो मुस्लिम वोट है, जहां पर जिसके उम्मीदवार होंगे वो उनको वहां पर फायदा दे रहे हैं। तो ऐसे में मुस्लिम वोट बैंक एकजुट है और अप्रैल मई से पहले चुनाव नहीं होना और हम 12 लाख से लेकर 15 लाख बूथ लेवल पर कमेटियां बनाने का आदेश सारे देश भर में शुरू हो गया है और इतने बूथों पर हम मशीन फोड़ेंगे। यदि बैलेट पेपर पर चुनाव नहीं हुआ तो ईवीएम फोड़ेंगे। ये फोड़ना गैर कानूनी है। पुलिस को समझ में क्यों नहीं आ रहा है कि गैर कानूनी काम करने की बात हम कर रहे हैं, हमको अरे क्यों नहीं कर रहे हैं ऐसा पुलिस को हम बोल रहे हैं। अरे करो भाई, फोड़ लेंगे तो बाद में, मगर फोड़ने की बात अभी करे। फोड़ने की बात कहना भी गैर कानूनी है। फोड़ेंगे। चुनाव आयोग को चेतावनी दे रहे हैं। आप चेतावनी मान लीजिए, अगर वो बैलेट पेपर पर नहीं लाते हैं तो फोड़ेंगे। लेकिन दिल्ली में तो आपको प्रोटेस्ट करने की अनुमति नहीं दी जा रही है। यहाँ पर धारा 144 का हवाला दिया जा रहा है। देखो, वो 144 उन्होंने 31 को भी लगाया, लेटर दिया था हमारे पास है। मैं नहीं मानेंगे आपकी बात। कहा क्यों नहीं मानेंगे? कमिश्नर का क्यों नहीं मानेंगे? कहा आर्टिकल 19 में प्रदर्शन करने का बाबा साहब अम्बेडकर ने हमको अधिकार दिया है। तुम कौन होते हो इनकार करने? हम तुम्हारी बात नहीं मानते। कहा अरेस्ट करेंगे, अभी करो। हमने कहा कौन जा जेल में जाने से किसको डर लगता है? हम कोई चोरी किया, चकारी किया, डकैती किया? कुछ भी नहीं किया। संविधान को बचाने के लिए जेल में जा रहे हैं। लेकिन सर, ईवीएम को तो चुनाव आयोग हटाएगा, जनता कैसे इसमें कर सकती है? अरे जनता का दबाव तो चुनाव आयोग को मानना पड़ेगा कि नहीं? एक आदमी का थोड़ी मानेगा चुनाव आयोग। आखिरकार वोट का अधिकार तो जनता का ही है। अभी आप सुन लीजिए, आपका वोट चोरी हो गया तो आप मान लेंगे? कोई आदमी, साधारण से साधारण आदमी भी वो अपने वोट की चोरी की बात मानने के लिए राजी नहीं है। क्यों? एक ही तो है यार उसके पास। आम आदमी के पास केवल एक ही बात है, हथियार है वोट। वोट की वजह से तो वो उसके पास आकर एमएलए एमपी नमस्कार नहीं तो वोट अगर ना हो तो नमस्कार ही बंद हो जाएगा। चंडीगढ़ में बैलेट से गड़बड़ी हो गई सर। चंडीगढ़ में बैलेट पेपर को गड़बड़ी कर दिया। बैलेट पेपर नहीं होता और ईवीएम होता तो पकड़ा जाता। बैलेट पेपर है इसलिए ना पकड़ा गया। कार्रवाई कर रहा है इसके कायदे। आपके माध्यम से मैं भी यही पूछना चाहता हूँ। तो सुप्रीम कोर्ट दबाव में है क्या सर? क्या सुप्रीम कोर्ट दबाव में है क्या किसी? नहीं, सुप्रीम कोर्ट दबाव में है ऐसा नहीं कहा जा सकता। अगर ऐसा होता तो कई फैसले तो सरकार के विरोध में आ रहे। नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमध्ये एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवू आणि ती क्लिप आसित मुनीवरती आहे। ज्यावेळेस म्हणजे बुद्धाचा सिद्धार्थाचा जन्म झाला आणि त्यावेळेस तिथे त्यांच्या घरी आसित मुनी आले। आसित मुनी आल्यानंतर ते तिथे येऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शुद्धोधन राजा होता, त्यांना चिंता वाटली की कसं काय येणं झालं एवढं, आणि त्यांनी सांगितलं की बॉ हा असा तुमच्या घरी एक निर्माण झालेला आहे की तो या पूर्ण पृथ्वीला बदलवेल, अशा पद्धतीची त्यांनी हे करतो। त्याच्यानंतर प्रदर्शना घालतो आणि त्याच्यानंतर पाय पडून तो म्हणजे डोक्यावर हे ठेवून सिद्धार्थाला उचलून आणि मग तो निघतो। आणि त्यावेळेस शुद्धोधन राजा हा अत्यंत क्रोधित होतो। तो म्हणतो की नाही, माझा पुत्र संन्यासी होणार नाही, तो एक मोठा योद्धा होईल सर्वात। तर त्याच्यात मग आपला आसित मुनी निघतात। पण एक सुंदरसं जे क्लिप आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्यात जे लक्षणं होते
जे पूर्णच्या पूर्ण लक्षणं त्यांच्या दिसत होते अशा पद्धतीने त्याच्यानंतरच्या ज्या काही घडामोडी झालेल्या त्यानंतर दाखवू, परंतु आजची ही सुंदरशी क्लिप तुम्हा लोकांना आम्ही प्रेझेंट करतो आहे. बघूया आपण सिद्धार्थ या बुद्धा या सिरियलमधलं एक छोटीशी क्लिप तुमच्यासाठी. हाल कैसा? महाराज, कपिल वस्तु के प्रजाजन आपसे और युवराज से मिलने के लिए आतुर हैं। महाराज की जय हो। महाराज, राज्यसभा के द्वार पर एक वृद्ध मुनिवर आपसे मिलने की इच्छा लेकर पधारे हैं। कौन है? मुनिवर ने अपना नाम असित मुनि बताया है। मुनिवर असित? असित मुनि पधारे? ये हमारे शाक्यों के कुलगुरु रहे, हमारे पिताश्री के गुरु। कई वर्षों से हिमालय में तप कर रहे हैं। सिद्ध पुरुष है, हठ योगी है। कहाँ है वो? हम स्वयं उनका स्वागत करेंगे। चलो अनुज। आओ भाग। धन्य भाग जो इतने वर्षों पश्चात आप कपिल वस्तु पधारे। मैं तुझसे मिलने नहीं आया हूँ राजन, मैं उस युग पुरुष के दर्शन करने आया हूँ जिसने यहाँ पुत्र बनकर जन्म लिया है। अवश्य मुनिवर, पधारे। लीजिए मुनिवर, जिसकी प्रतीक्षा करते आधी आयु बीत गई, अब आया है। केवल तू ही नहीं राजन, सारा जग इसकी प्रतीक्षा कर रहा था। तुझे छूकर धन्य हो गया ये योगी। तेरे इतने वर्षों की तपस्या का वरदान है तू। तुझे जी भर के देख तो लूं। ये आप क्या कर रहे हैं मुनिवर? ब्रह्मांड की परिक्रमा। आप रो रहे हैं मुनिवर? कोई विपत्ति है इस बालक के भविष्य में? नहीं राजन, मैं बालक के लिए नहीं, अपने लिए रो रहा। अब मैं वृद्ध हूं, बहुत जीवित नहीं रहूंगा। मैं इस बालक को समयस्क संबुद्ध बनते नहीं देख सकूंगा। बुद्ध? ये कोई ज्ञानी वैरागी नहीं होगा मुनिवर। ये बुद्ध नहीं, योद्धा होगा, योद्धा। ऐसा योद्धा जिसकी तलवार के सामने बड़े बड़े महारथी भी कांप उठेंगे। यदि आपको इसे आशीर्वाद देना है तो ऐसा आशीर्वाद दीजिए कि ये बालक, ये क्षत्रिय हर युद्ध में विजयी हो। तथास्तु, ऐसा ही होगा। जीवन के हर युद्ध में ये विजयी होगा, और वो युद्ध भावनाओं का होगा। सारे ब्रह्मांड पर राज करेगा ये, और ब्रह्मांड मन के भीतर होगा। भले इसने तेरे क्षत्रिय कुल में जन्म लिया हो, पर रूप सन्यासी का लेकर आया है। बालक के शरीर पर महापुरुष गौतम की तरह 32 लक्षण है। पैरों में पद्म, उंगलियों में चक्र और ललाट पर सूर्य। लक्षण चाहे जो भी हो मुनिवर, बनेगा ये योद्धा ही।
थामेगा ये तलवार ही। तलवार से केवल राज जीते जाते हैं, तेरा पुत्र मन जीतेगा। युद्ध से केवल सीमाएं बदलती हैं, तेरा पुत्र युग बदलेगा। यदि ये लेख विधाता का है मुनिवर, तो मैं उससे भी लड़ पड़ूंगा। इतनी राग रागिनियां भर दूंगा उसके चारों तरफ कि वैराग्य का विचार भी उसे स्पर्श लगेगा। चाहे लाख जतन कर ले राजन, तेरा पुत्र सन्यासी ही बनेगा। क्षमा कीजिए मुनिवर, कपिल वस्तु की प्रजा अपने भावी सम्राट को देखने के लिए आतुर है। कपिल वस्तु के भावी सम्राट युवराज सिद्धार्थ गौतम की, सिद्धार्थ गौतम की, सिद्धार्थ गौतम की, सिद्धार्थ गौतम की, सिद्धार्थ गौतम की। क्या हुआ मुनिवर? एक अंतिम बार उस परम चेतना के दर्शन कर लूं, फिर देखूं तो देखूं। सिद्धार्थ गौतम की, सिद्धार्थ गौतम की, सिद्धार्थ गौतम की। कितना मूर्ख है मनुष्य भी, दुनिया का भविष्य लिखने वाले का भविष्य बदलने का सामर्थ्य देता रहा। अरे संसार, संसार। सिद्धार्थ गौतम की, 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 सिद्धार्थ गौतम की। नेहमीप्रमाणे आज आम्ही बहुजन सौरभला महत्त्वाच्या ज्या बातम्या घेतलेल्या आहेत त्यात आज जे गव्हर्मेंटनी 3 नवीन कायदे 1 जुलैपासून लागू होणार होते ते मात्र आता लागू होणार असं सांगितलेलं आहे। त्यात एक महत्त्वाचा कायदा जो त्यांनी मागे घेतला सरकारनी, तो एक कायदा आहे, तो म्हणजे हिट अँड रन। म्हणजे जर एखादा, आणि तुम्हाला माहिती असेल हिट अँड रनमध्ये काय होत असते। हिट अँड रनमध्ये अनेक ठिकाणी जिथे लाईट नाही, रस्ते नाही, तिथे मारून पळून जातात। बंधूंनो, एक अत्यंत महत्त्वाची बाब मला सांगायची वाटते की परवाच म्हणजे मागच्या महिन्यात माझा मुलगा मुंबईवरून कारने आला आणि कारची स्पीड जवळपास 130-140 साधारण असते आणि तिथे लोकांना आता जे गावात राहणारे इकडून तिकडे जे येणारे होते त्यांना 4-4 किलोमीटर लांबून यावं लागते। त्याच्यामुळे अनेकदा लोक शॉर्टकट मारायसाठी त्याच्यावरनं जंप करतात आणि ते पाहतात की बा इकडे तिकडे व्हेकल नाही आणि तेवढ्या फास्ट तिथे जातात, परंतु 150च्या स्पीडमध्ये त्यांना अंदाज येत नाही आणि अनेक ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होताना पाहतो आपण। आणि त्यांनी सांगितलं की एका ठिकाणी ते एका मोटरसायकलमध्ये 3 जण होते, 2 बाया होत्या आणि ज्या स्पीडनी गाडी होती ती जर स्पीडमध्ये जर गाडी थांबवली असते तर आम्ही लोक मागच्या 10 गाड्या पुन्हा त्यांच्यावर आदळल्या असत्या। तर अशा ठिकाणी तुम्हाला मारल्याशिवाय पर्याय नसतो आणि तर त्याच्यात माझा मुलगा बाजूला बसला होता, माझा पुतण्या बाजूला होता। त्यांनी सांगितलं काही नाही, तू ब्रेक मारला की आपणच मरू, त्याच्यापेक्षा तू उडव आणि पुढे जा। अशा पद्धतीच्या घटना अनेक होतात आणि हिट अँड रन त्यालाच म्हणतात, कोणी सापडत नाही। आणि तिथे त्या लोकांना समृद्धी हायवेवरती अनेक कुठे हात दिसत आहे, पाय दिसत आहेत आणि कोणीच थांबणार नाही तिथे, कारण तिथे थांबून कोण काय करेल, कोणाची मदत करता येत नाही। किलोमीटर टू किलोमीटरमध्ये कोणीच तिथं नसते। तर त्याच्यामुळे हा जो कायदा आहे त्यांनी सांगितलं की अशावरती आम्ही त्याला गुन्हा करू वगैरे, ठीक आहे सर्व, पण तिथे कोणी सापडणारच नाही। तर त्याच्यामध्ये जे 25,000 रुपये सर्वात पहिले हिट अँड रनमध्ये 25,000 रुपये मिळतात आजही आहे आणि इंजुरी जर झाली तर 12,500 रुपये मिळायचे। ती मधल्या पिरियडमध्ये राज्यसभेमध्ये त्याची संख्या जी त्याची हे होतं कॉम्पेन्सेशन ते 5 लाखावरती घेतलं होतं आणि कायदा पास झाला। पण तो कायद्यामध्ये पुन्हा मॉडिफिकेशन करून गव्हर्नमेंटनी ज्या पद्धतीचं केलं ते बरोबर नव्हतं। त्याच्यामुळे अनेक ड्रायव्हर्स हे सर्व लोक रस्त्यात उतरले होते की बा आम्हा लोकांना जर तुम्ही जेलमध्ये टाकाल तर आम्ही काय करणार आहे, अशा पद्धतीचा तो एक कायदा होता। पण बाकीचे उरलेले 2 कायदे आहे, CP आपलं क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि एव्हिडन्स ॲक्ट, या दोन्ही याच्यातले जे काही कायदे होते त्याच्यामध्ये अनेक मॉडिफिकेशन झाल्याचं किंवा त्याला बदलवण्याचं ते झालं। त्याच्यामुळे 1 जुलैपासून ते लागू होतील। आता
1 जुलैला ती गव्हर्मेंट राहील नाही राहील, काय होते काय नाही ते काही सांगणं अवघड आहे. बाजूला आज आम्ही मराठा आरक्षणाची वऱ्हाडीसह नवरा नवरीचा रस्ता रोको मराठा आंदोलनाचं काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. यूपीतल्या तरुणाने पदवी जाळून केली आत्महत्या. पूर्ण भारतभरात एक मोठी न्यूज झालेली आहे की यूपीमध्ये अनेक लोक परीक्षा रद्द झाल्या, पेपर फुटी झाली, खूप सारे तिथे प्रकार झालेले आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्येचा आता प्रयत्न सुरू केलेला आहे. एक त्याच्यातलं एका जणांची आत्महत्या त्याच्यामध्ये दिसते आहे. ती आम्ही बातमी फ्रंट 1वरती घेतलेली. भाजपा मित्रपक्षाला वापरून घेऊन फेकून देतो. बच्चू कडू अमरावतीचे आमचे बच्चू कडू आमदार मधल्या पिरियडमध्ये त्यांनी पुन्हा BJPच्या मागे लागले, पाठिंबा दिला, परंतु त्यांचे ज्या पद्धतीचे हाल झाले त्यामुळे त्यांनी ते सर्वच्या सर्व सांगितलं आणि त्यांनी हे केलं की तुम्ही आता BJP हे फक्त वापरण्याचं काम करते, परंतु तुम्हाला काही त्याच्यापासून लाभ देत नाही, अशा पद्धतीची बातमी. मंदिराच्या उत्पन्नाबाबतचे विधेयक विधान परिषदेत नामंजूर. चेन्नईची बाब आहे. जे काही उत्पन्न होतं आणि ते विधानसभेमध्ये ते विधेयक मांडलं होतं, परंतु नामंजूर झालेलं आहे. त्याच्यावरती जे काही आजकाल त्यांनी ज्याचं फार मोठं उत्पन्न आहे आणि ते मंदिर आणि ट्रस्टला त्याचं उत्पन्न मिळत असते, त्याच्यामुळे तो एक प्रश्नार्थी चिन्ह असणारा ती बातमी आज आम्ही समोर फ्रंट 1वरती घेतलेली आहे. चलो दिल्ली 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती. पंजाब हरियाणा सीमेवर पोलिसांशी झालेल्या चकमकीत 22 वर्ष जो युवक गेला त्याच्या संबंधात चलो दिल्लीची आम्ही न्यूज आहे. त्याच्याच खाली आज आम्ही ट्रॅक्टर तलावात पडल्याने 22 जणांचा मृत्यू. लखनौची बातमी. 22 लोक त्याच्यामध्ये बुडून मेले. आज बघूया 4-5 आम्ही जे काही दिलेले. तथागत बुद्ध हेच महिलांचे खरे आदर्श. डॉक्टर सरोज लागलावे याच्यात त्यांनी सांगितलं ना, खरंही आहे. तथागत बुद्ध हेच महिलांचे खरे, कारण सर्वात पहिले जे सनातनी धर्माच्या विरुद्ध आवाज उचलणारे सर्वात पहिले तथागत भगवान बुद्धच होते. आणि त्यांची जी बातमी आहे ती आज आम्ही फ्रंटवरती लावलेली आहे. त्याच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाची प्रेरणा आदित्य लोहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. त्याच्याच खाली MBBSची विद्यार्थिनी अनुजाला आसान्या फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती व लॅपटॉप भेट. तिला अनेक चांगले उपक्रम आंबेडकरी समाजामध्ये करतायत लोक. फार चांगलं आहे. एका गरीब पोरीला लॅपटॉप देणं आणि शिष्यवृत्ती देणं हे अत्यंत महत्त्वाचं बाब आहे. याच्यावरनं समाज कशा पद्धतीने घडतो आहे ही त्याच्यावरती एक पावती आहे. ती पवनी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर. त्याच्याच खाली येणाऱ्या पिढीपुढे काय वाढवून ठेवले आहे याचा विचार चिंताग्रस्त करणारा अनिल नगराळे यांचा धम्मसंगोष्ठीचा झाली तिथे आणि तिथे त्यांनी आपले विचार मांडले अनिल नगराळेंनी की येणाऱ्या पिढीला काय वाढवून ठेवले आहेत आपण, त्याचा विचार चिंताग्रस्त करणारा. जर आपण आज जर हे ठरवलं नाही की आपल्याला काय पुढच्या पिढीसाठी द्यायचं आहे तर त्यांचं भविष्य असंच राहील. आज पुन्हा त्याच्या शेजारी काळा दिवस पाहून शेतकरी शुभकरण सिंग यांच्या हत्येचा निषेध. आज नागपूरची बातमी आहे. त्याच्याच खाली आज आम्ही देशात हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी संविधान अबाधित ठेवावेच लागेल. ज्येष्ठ लेखिका उर्मिलाताई पवार यांचं आव्हान आहे. आणि दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीताच्या अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या. आज बघूया 5-2वरती. आज रविवार असल्यामुळे आज आमच्या याच्यात आज अग्रलेख नसतो. त्या ठिकाणी आज आमचा एक मोठा लेख आहे. आज आमचे बंधू एक आठवणी सांगितल्या की अखिल भारतीय साहित्य अखिल भारतीय पाली भाषा संमेलन मागच्या आठवड्यात नागपूर इथे झालं. तिथल्या अनेक आठवणी, तिथल्या अनेक बाबी ज्या महत्त्वाच्या त्यांच्या लक्षात आलेल्या आहे त्या सर्व अशोकभाऊ सरस्वती यांनी त्याच्यात नमूद केलेले आहे. एक पुन्हा पाराच्या पायथीशी एक निष्ठावंत आठवणी म्हणून एक BN साळवे यांच्या बाबासाहेबांच्या ज्या काही आठवणी होत्या त्या सर्वच्या सर्व याद्वारे त्यांनी आठवणी सांगितलेल्या आहेत. अत्यंत म्हणजे वाचनीय आहेत. एक समीक्षा आहे जखमांच्या कविता अन्यायकारक जखमांना परखड समाचार.
एक समीक्षा केलेली आहे दिनेश कोटांगळे यांची. एक वाचनीय आहे, एक सुंदर म्हणजे वाचायला तुम्हाला सर्व लोकांना आवडेल. मी आशा करतो सर्वजणांनी वाचावं. PDF तुमच्यासोबत जोडलेली आहे. त्याच्याच खाली आज आम्ही रेडिओचा आवाज हरपला, अमीन सहानी यांचा काल मागच्या आठवड्यामध्ये मृत्यू झाला. त्या संबंधात त्यांच्या अनेक आठवणी नवीन पिढीला नाही माहिती, परंतु आम्ही लोक लहान असताना अमीन सहानीचा हा जो शो होता संगीताचा, नवीन नवीन गाण्यांचा, तो फार आठवणीत राहणारा होता. त्याच्या शेजारी आज आम्ही एक आढावा घेणारा लेख लावला आहे. आंबेडकरी कार्यकर्त्यात मूल्यसंस्कार रुजवणाऱ्या माया वासनिक निमित्त 15वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन यवतमाळ इथलं झालेले हा प्राध्यापक निकांत मेश्राम यांनी पाठवलेला कार्याचा आढावा आज आम्ही त्याच्यात देत आहोत. वाचनीय आहे. आज पान 3 वरती आज आम्ही बघूया काय काय दिलेले. आज आमचे मित्र, आमचे डायरेक्टर विलास गजबे यांचा एक सुंदरसा एक लेख आणि एक सुंदरसा लेख म्हणजे आज एक त्यांचे त्यावेळेचे शिवराव जानबाज कांबळे हे बाबासाहेबांच्या आधीही त्यांनी एक पेपर चालू केलेला होता सौंदर्य मित्र म्हणून. हा त्याच्यामुळे म्हणजे त्या काळातही बाबासाहेबांच्या आधी पण ज्या ज्या लोकांनी जे कामं केले आणि ज्यांना वाटत होतं त्याच्यावरती एक सुंदर विलास गजबे यांनी तो लेख, त्यांचा एक तात्विक लेख आहे, तो आम्ही दिलेला आहे. त्याच्याच खाली आता किरण पाटणकरही गेल्या एक समीक्षा आहे त्यांची. त्यांच्या स्मरणार्थी अनेक बाबींना लिहिणारा हा लेख संजय मेश्राम यांचा आहे. पुणे इथून आता आहेत, पहिले ते नागपूरलाच होती. एक गावोगावी व्हावा क्रांतीचा वनवा, एक त्यांच्या अनेक आठवणी कलावंतांच्या अमोल मोहिते प्रस्तुत ऑर्केस्ट्रानी हा राष्ट्रपाल सावंत यांच्या सर्व यांनी आठवणी दिल्या की आमच्या आंबेडकरी समाजात किती पोटपोटाले लोक आठवण होऊन गेले, त्याच्याबद्दलच्या सर्व आठवणीचा आज सुंदरसा हे आठवणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आज आमच्या याच्यामध्ये काव्य फुले, भीमराव गायकवाड यांचे वेगवेगळ्या याच्यावरती जे काही कविता आहेत, प्रामुख्यानं एक मुंबईच्या कविता आहेत हरिश्चंद्र थिवार यांची, एक नंतर चक्रपाणी CC नागपूर यांची. त्याच्याच बाजूला काव्य फुले एक संविधानाचे शस्त्र, कल्पना अशोक. तसंच आज आमचे MS जांभोळे साहेब त्यांची एक सुंदर कविता आहे विज्ञानवादी गाडगेबाबा, अत्यंत चांगल्या कविता करत असतात ते. त्याच्या शेजारी आज आम्ही एक लघुकथा, स्फुटक लेखन म्हणून एक सुनरे म्हणा स्फुटक लेखन आहे सुंदर मंदाकिनी काकडे यांचं, हे पण तुम्हाला आवडेल. एक लघुकथा आहे, लघुकथा 1 आणि 2 दोनही हाही सुद्धा वाचनीय आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं कंप्लीट केलेले आहेत. बंधूंनो, जरी आमचे 4 पानं जरी असले तरी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पेपरमध्ये ज्या बातम्या आमच्या आहेत आणि जे विचार आणि लेख आहेत ते इतके महत्त्वाचे असतात की तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच पेपरमध्ये वाचता येणार नाही. तिथे काहीतरी ब्राह्मणीशाहीनी जे लिहिलेल्या काहीतरी ठळक बातम्या, सरकारच्या फेवरेबल आणि नुसत्या ॲडव्हर्टाईजमेंटनी तो पेपर भरलेला असतो. पण विचारांनी भरलेला बहुजन सौरभ हा निश्चितच तुम्हा सर्व लोकांना महत्त्वाचा वाटेल, तो सांभाळून ठेवणारा वाटेल. कुठल्याही प्रसंगात काय बाबासाहेबांनी, बुद्धांनी, वेगवेगळ्या लोकांनी काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या त्या सांभाळण्यासाठी बहुजन सौरभ अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की हा पेपर जिथे जिथे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉरवर्ड करता आला फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आज आणि थांबतो. तोपर्यंत जय भीम.